गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत बघा, 7 वाजलेले आहेत. आज रसिकाकडनं मी थोड्या वेळापूर्वीच आलेली आहे. आणि आता बघा केसांना माझे लावायची मेहंदी उद्या तर भिजवायचे. तुम्हाला ते दाखवते कशी मेहंदी भिजवायची आहे. साधी मेहंदी कशी भिजवायची कलर चांगला येण्यासाठी. त्यामध्ये काय काय घालायचे ते मी तुम्हाला सांगणार पण आहे, दाखवणार पण आहे. चला तर पहिला मी पाणी पिते आणि मग तुम्हाला दाखवते मेहंदी भिजवण्यासाठी मी काय घेते. लोखंडाच्या कढईमध्ये भिजवतात खरं मेहंदी. आता आपल्याकडे लोखंडी कढई तर नाही आहे, तर मी आता या भांड्यामध्ये भिजवणार आहे. आणि ही नॅचरल नुपूरची मेहंदी घेतलेली आहे बघा. नॅचरल आहे नुपूरची मेहंदी आहे. त्यामध्ये मी काय काय घटक घालणार आहे. मेहंदीला कलर चांगला येण्यासाठी, केसांना कलर चांगला येण्यासाठी काय काय त्यात टाकणार आहे मी थोड्या वेळाने दाखवतेच आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, म्हणजे समजेल तुम्हाला मी मेहंदीला कलर चांगला येण्यासाठी, केसांना कलर, मेहंदीचा कलर केसांना चांगला येण्यासाठी मी काय काय घालणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, इकडे मी घेतलेले आहे एक मोठा चमचा चहा पावडर. ते मी पाण्यात उकळणार आहे. आणि इकडे घेतलेल्या मेथ्याची पावडर करणार आहे. आणि इकडे घेतलेले कलोंजी, ती पण पावडर, याची पण पावडर करणार आहे. ह्या दोन्ही पावडरी मी चहाच्या पावडरमध्ये उकळण्यासाठी टाकणार आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया मेहंदी भिजवायला. तर पहिला मी आता मेथ्या घेते. मेथ्या मी 2 चमचे मेथ्या घेणार आहे. मेथ्याने केस मऊ होतात. हे बघा, इकडे 2 चमचे मेथ्याची मी पावडर बनवणार आहे. हे बघा, 2 चमचे मेथ्या घेतले, त्याची पावडर बनवते. आणि इकडे करंजी पण 2 चमचे घेते. चला तर मग मी मिक्सरमधनं पावडर बनवते दोन्हीची पण. आणि कलोंजीने काय होतं, केस काळे होण्यास मदत होती केसांना. हे कलोंजी हे चांगलं असतं, म्हणजे ब्लॅकिशपणा येतो. आणि केस वाढीला पण चांगलं आहे कलोंजी. मेथी पण तसंच आहे. मेथीच्या दाण्याने ना केसांची पोत बदलते आणि केस वाढीस पण चांगला आहे. आणि चहा पावडरने काय होतं, केसांना चांगली, म्हणजे केसांचा कलर चांगला येतो. हे पहा, इथे दोन्हीचे पावडरही बनवले आहेत मी मिक्सरमधनं. आणि हे चहा पावडरमध्ये टाकलेलं आहे. सगळं मिक्स केले आणि याच्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे. आणि ते पाणी मी चांगलं उकळून घेऊन ते थंड झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये मी मेहंदी भिजवणार आहे. चला तर मग मी पाणी उकळायला ठेवते. मेथ्या ह्या चिकट असतात. तेव्हा इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. हे पाणी चांगलं आपल्याला क्वांटिटी जेवढे आपले केस आहेत त्याच्यावर आपण पाण्याची क्वांटिटी घ्यायची आहे. पाणी कमी जास्त किती आपल्याला मेहंदी लागणार आहे त्याच्यावर आपलं हे पाणी घेणं अवलंबून असतं. तर आता उकळल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि ती थंड झाल्यानंतरच त्याच्यात मेहंदी भिजवायची आहे. तुम्ही चहाच्या पावडरच्या इथं तुम्ही कॉफीची पावडरसुद्धा घेऊ शकता. हे पहा, केसांच्या क्वांटिटीनुसार, म्हणजे केसांच्या लेंथनुसार आपण मेहंदीची क्वांटिटी घेणार आहे. मेहंदीचं प्रमाण घेणार आहोत. आपल्या केसाची लेंथ केवढी आहे, केसांचे दाटपणा केवढा आहे, त्यानुसार आपण मेहंदी भिजवायची आहे. मेहंदी घेणार आहोत. आणि आदल्या दिवशी मेहंदी रात्रभर भिजून ती सकाळी लावायची आहे, तरच केसांना कलर छान येतो. बघा, इकडे माझं पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता हे पाणी गाळून मी थंडगार करते. हे पहा, इकडं हे पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता हे मी गाळून
थंड करायला ठेवते. हे पहा इकडे मी गाळून घेतलेलं आहे पाणी आणि हा जो चोथा आहे ते गाळलेलं जे आहे ते आपण वाया न घालवता टाकून न देता ह्याचा आपण हेअर पॅक म्हणून वापरसुद्धा करू शकतो. तर हे केसांना चांगलं आहे हेअर पॅक म्हणून. चला इकडं हे पाणी मी गार करायला ठेवते. थंडगार झाले की मग यामध्ये मी मेहंदी भिजवते. मेथ्यामध्ये बघा विटॅमिन सी आणि प्रोटीन पण असतं, त्याच्यामुळे केसांना त्याचा खूप फायदा होतो. केस हेल्दी छान मऊसूत होतात, कंडिशनर पण होतात. हे पहा इकडे पाणी थंड झालेले गार झालेलं आहे. आता मी हळूहळू थोडं थोडं टाकून मेहंदी भिजवणार आहे. हे बघा हे सगळं पाणी ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि या सगळ्या गुठळ्या सगळ्या काढून घेते. व्यवस्थित एकजीव चांगलं याला फेटते, चांगले भिजवते, एकजीव करते. हे बघा अशा प्रकारे मी भिजवली. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही आहे. ह्याच्यामध्ये कलोंजी घातलेला आहे, चहाची पावडर, अजून मेथ्याची पावडर. कलोंजी तरी केसांसाठी तर गुणकारीच आहे. चहा पावडर पण आहे. चहा पावडरने ना केसांना कंडिशनर पण मिळतं आणि केसांना शायनिंग येतं. तर हे बघा अशा प्रकारे मी ही मेहंदी भिजवलेली आहे. तर तुम्ही भिजून बघा, तुम्ही लावून बघा मैत्रिणींनो. मी आता उद्या सकाळी लावणार आहे, तर आता ही भिजवलेली आहे अशा प्रकारे. चला तर मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा, नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.